सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। नवरात्रासाठी भरपूर ताईंनी मला सेवेबद्दल विचारलं होतं। नवरात्रामधली प्रभावी सेवा म्हणजेच धनलक्ष्मी कुंचन सेवा 9 दिवस करायचे। 9 दिवस तुम्हाला ह्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि 9 दिवसाची ही सेवा आहे। तर बघा बऱ्याचशाच त्यांची कुंचन ऑर्डरचे आहेत, तर पूजा विधी करून तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन हा घरपोच मिळणार आहे। ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन पूजा विधी करून हवा त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर ही ऑर्डर आहे कोणाची ओंकार ऑर्डर आहे तळेगाव श्रावणी ताईंची तळेगावची ऑर्डर आहे। धनलक्ष्मी कुंचन बघा आपल्याकडे जो कुंचन मिळतो असा कुंचन तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळणार नाही, कारण क्वालिटी बघू शकता ह्या कुंचनची आणि पूजा विधी करून तुम्हाला मिळतोय। शंख चक्र नाम 1 रुपयाचे नाणेडू गजांत लक्ष्मी माता आणि गजांत लक्ष्मी आणि हे कुंचन आपल्याकडे अखंड आहे, कारण हे मॅन्युफॅक्चर आपलं स्वतःचं आहे। तर बघू शकता स्वामी मूर्ती आर्ट असं ह्याच्यावरती आपला शिक्का आहे आपल्या फर्मचा, कारण भरपूर ठिकाणी भरपूरशा काही गोष्टी कॉपी होत असतात, त्यामुळे आपल्या जो कुंचन आहे त्याच्यावरती शिक्का आहे। आणि हा कुंचन बघू शकता किती नवीन आणि फ्रेश आहे। सध्या भरपूर ऑर्डर चालू आहे धनलक्ष्मी कुंचनच्या नवरात्रामुळे, त्यामुळे भरपूर क्वांटिटीमध्ये कुंचन आपण बनवून घेतलेले आहेत आणि सगळ्या ताईंच्या कुंचनची पूजा विधिवत करून तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे। तर बघा आज दिवसभरामध्ये कुंचनच्याच ऑर्डर जास्त आहेत आणि अष्टलक्ष्मी दिवा, त्याचबरोबर नवरात्र स्पेशल स्वामी माऊलींची आईची साडी 9 रंगाची, तर असे सुंदरसे कुंचन आहेत। त्याचबरोबर बघा चांदीच्या धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा बुकिंग सध्या भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सगळे कुंचन चांदीचा असो किंवा पितळेचा असो पूजा विधी करून घरपोच मिळणार आहे। आपल्याकडे चांदीचं कुंचन हा प्युअर शुद्ध चांदीचा कुंचन मिळतो। भरपूर त्यांनी ऑर्डर केलाय। तर हा जो बघताय हा जो आहे तो 2 इंच साईजचा आहे आणि हा मोठा बघताय ह्याचा साईज आहे तो हा मोठा आहे तो 3 इंचाचा आहे। तुम्हाला पितळेचा हवा तर तुम्ही पितळेचं कुंचन घेऊ शकता, ज्यांना चांदीचा घ्यायचा आहे। आता तुम्ही विचार करा की ताई चांदी छोटा कुंचन तो पितळेमध्ये मोठा येतो, कारण चांदी महाग आहे, कारण चांदी दसऱ्यामुळे सुद्धा खूप महाग झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि चांदीच्या कुंचनमध्ये फरक आहे आणि पितळेच्या, कारण बघा जर तुम्हाला सेवा चांदी आणि पितळेची एकत्र करायची असेल तर मोठा कुंचन घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये सेवा करू शकता आणि छोट्यामध्ये म्हणजे एका वेळी दोन्ही कुंचनची सेवा केली तरीही चालते। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन मिळतो। आता तुम्ही बघितलाच आहे कुंचनची क्वालिटी तुम्ही तर बघितली आहे की बघा शंख चक्र नाम 2 गजांत लक्ष्मी 1 रुपयाचे नाणू लक्ष्मी माता हा सुंदरसा कुंचन आपल्याकडे मिळतो। ज्या ताईंना हा सुंदरसा कुंचन आणि ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं त्यांनी घरपोच मागवायचं आहे। त्याचबरोबर बघा आता थोडंसं तुम्हाला पूजा साहित्य ताईंचं सगळ्या पॅक केल्यात। हे चांदीच्या ताईंच्या सगळी वस्तू आहेत, कमळ फुलं लवंग त्यासोबत ह्याच्यामध्ये पोळा गोमती चक्र चांदीचा शिक्का हे सगळ्या ताईंचं एक कुंचन किट असं बनवलंय। कारण बघा माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे आणि आपण स्वतःसाठी अलंकार दसऱ्याला दागिना पैठणी साडी स्वतःसाठी आपण घेतो, मग देवी देवतांच्या सेवेमध्येच का आपण देवी देवतांसाठी चांदीच्या वस्तू घेऊ शकत नाही? कारण कसे ही सेवा अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे। चांगला व्यवसाय चांगल्या उद्योगासाठी तुमच्या चांगल्या भरभराटीसाठी घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी आणि कोणाला दिलेले पैसे उसने आहे ते मिळण्यासाठी ही 9 दिवसाची अखंड सेवा करायची आहे। आणि त्याच्यानंतर कमेंटच्या माध्यमातून किंवा मेसेज किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अनुभव सांगा। तर चांदीचं कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर तुम्हाला बघा चांदीची अजून भरपूरशी रत्न तुम्हाला बघायला मिळतील कुंचन सोबत। तर या सगळ्या त्यांच्या ऑर्डर आज डिस्पॅचिंग होतात, कारण दिवसभर आज तुम्हाला रिप्लाय पण मिळाला नसेल व्हॉट्सअपला, त्याच्याबद्दल माफ करा। भरपूर ताईंचे मला मेसेजेस आलेत कमेंट आले की ताई रिप्लाय मिळत नाही, कारण नवरात्र म्हणजे खूप आपल्याकडं लोड असतो कामाचा, त्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळत नाही, पण सर्वांना रिप्लाय मिळेल। तर हा सगळ्या ताईंचे कुंचन हे ऑर्डरचे आहेत। तर बघू शकता नवरात्रासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा। तर नवरात्रासाठी बघा हा छोटासा कुंचन आता मी दाखवला 2 इंचाचा, त्याच्यामध्ये बघा हा मोठा आहे तो 3 इंचाचा आहे। तर असा कुंचन आहे आणि ह्या कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री म्हणजे एक हळकुंड असतं कुंचन सेवेसाठी, जे की चांदीचं आहे। चांदी प्रिय आहे, आपण देवी देवतांना कुलदेवीला किंवा आपण प्रत्येक देवी देवतांना चांदीचे रत्न किंवा चांदी का अर्पण करतो, कारण एक आपला भाव असतो, एक पॉझिटिव्हिटी असते, एक सकारात्मकता असते आणि एवढं काय आपल्याला देवान दिले तर आपण देवासाठी चांगली सेवा किंवा चांगल्या गोष्टी घेऊ शकतो। आता बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे मोदक सुद्धा घेतला होता गणपती बाप्पाला घरच्या, जसं की बघा मोदक का घेतात, कारण गणपतीला चतुर्थीला वगैरे मोदक हा चांदीचा वाहतात, तर आपल्याकडे हा चांदीचा मोदक सुद्धा मिळतो। ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा। लक्ष्मी कुंचन सेवेचं आपण साहित्य बघतोय। आता ह्याच्यामध्ये बघा हे हळकुंड आहे, हे तुम्हाला कुंचनमध्ये टाकायचं आहे। तर हे हळकुंड चांदीमध्ये आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीचे हळकुंड आहे। हे स्वतः लक्ष्मी कुंचनसाठी लागतं आपल्याला। मी कुंचन सामग्री दाखवते, एक एक मी तुम्हाला रत्न दाखवते, स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा।
त्याच बघा चांदीचा नारळ, हा सुंदर असा चांदीचा नारळ आहे. ह्याच्यावरती बघा स्वस्तिक सुद्धा काढलेला आहे. ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहे, स्वस्तिक आहे आणि खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा चांदीचा नारळ आपल्याकडे मिळतो. नवरात्रामध्ये ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे, कर्ज बाजारीपण आहे किंवा लक्ष्मी टिकत नाही, सतत घरामध्ये आजार, निगेटिव्हिटी, भरपूर काही गोष्टी होतात. तुम्ही ज्या ताईंनी कुंचन सेवा केली त्या ताईंचे व्हिडिओ किंवा रिव्ह्यू नक्की बघा कम्युनिटीमध्ये. किंवा कुंचन सेवेने फक्त आर्थिकच लाभ होत नाही तर घरामध्ये सुख शांती समृद्धी माता लक्ष्मी सुद्धा स्थिर होते. ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या. स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे 80809324, त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. हे चांदीचं आपल्याकडले नारळ आहेत म्हणजे श्रीफळ, तर हे तुम्हाला एकच कुंचन सेवेमध्ये ठेवायचे आहे. मी तुम्हाला क्वांटिटी दाखवते. तर हे असे चांदीचे श्रीफळ म्हणजे नारळ मिळतात. आता बऱ्याच ताईंनी बघा नारळी पौर्णिमेला ज्या ताईंचा कोळ्यांचा व्यवसाय आहे, ज्या ताई कोळी व्यवसाय करतात दादा, त्यांनी आपल्याकडे चांदीचे भरपूर नारळ मागवले होते. त्यांना समुद्राला अर्पण करायचं होतं. तर असे चांदीचं नारळ मी तुम्हाला दाखवते क्वांटिटी, पण तुम्हाला एकच घ्यायची आहे ह्याच्यासाठी पूजेसाठी. तर असे चांदीचे आपल्याकडे नारळ मिळतात. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. हे चांदीचं श्रीफळ आहे, तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी एकच घ्यायचंय. मी क्वांटिटी दाखवते. त्याचबरोबर बघा हे चांदीच्या अक्षदा आहेत. तुम्ही या चांदीच्या अक्षदा धनलक्ष्मी कुंचनसाठी ह्या चांदीच्या अक्षदा या चांदीच्या अक्षदा तुम्ही धनलक्ष्मी कुंचनसाठी 7 किंवा 11 108 क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. बऱ्याच ताई नवीन वास्तू जेव्हा बांधतात किंवा नवीन जेव्हा वास्तूचा पाया काढतात तेव्हा चांदीच्या अक्षदा, चांदीचे रत्न, मोती भरपूर काय त्या आपल्या पायामध्ये टाकतात. कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी बरकत यावी, आपलं घर आपली वास्तू ही शुद्ध राहावी म्हणून हे वास्तूमध्ये सुद्धा ह्या गोष्टी पुरल्या जातात. तर या अक्षदा आहे, तुम्ही 11 घ्या, 7 घ्या किंवा 108 क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. तर या चांदीच्या अक्षदा आहे, स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर सेवा काय आहे, नवीन ज्या ताई मला बघताय, ज्या नवीन आमचा सबस्क्रायबर वर्ग आहे त्यांना प्रश्न पडला असेल की नक्की ही सेवा काय आहे. तर त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. ही सेवा कशी करायची, ह्या सेवेची रत्न काय करायची आणि या सेवेची उत्तर पूजा कशी करायची ह्याचा व्हिडिओ खाली डिटेल्समध्ये मी देत आहे. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन चेक करा. उत्तर पूजा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा काय आहे किंवा त्याचे चांगले रिझल्ट, त्याचे अनुभव मी खाली शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये. ओपन करून नक्की बघा. तर हे जे आहे ते पोळा आहे, माता लक्ष्मीला प्रिय प्रसन्न करणारा पोळा. हे सुद्धा तुम्ही 2 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 11 21 108 तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायच्या आहेत. कारण भरपूरशा ताई आहेत की त्यांना ह्या पोळ्याची सेवा सांगितलेली असते की 11 पोळे घ्या आणि भरपूर ताईंची सेवा असते त्या पोळ्यांची. तर ही पोळे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर बघू शकता स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर असा आहे. स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे हा. ह्याला व्हॉट्सअप तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला हे पूजा साहित्य घरपोच मिळणार आहे. त्याचबरोबर बघा गुंजा सुद्धा तुम्ही किती घेऊ शकता. तर गुंजा म्हणजे लक्ष्मीकारक सेवा आहे. भरपूर ताई गुंजांची सेवा करतात आणि गुंजांची सेवा ही लक्ष्मी प्रसन्न किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते. तर गुंजा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेला लागतात. तर तुम्ही गुंजा क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. 11 21 आणि 108 आणि 7 तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये गुंजा घ्यायच्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या गुंजा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कमळाची फुले आपल्याकडे 2 साईजची कमळाची फुलं मिळतात. हा साईज आहे तो कुंचन सेवेचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कमळाचं फुल माता लक्ष्मीला व्हायचं असेल किंवा कुलदेवीला तर तुम्हाला मोठं सुद्धा कमळाचं फुल आपल्याकडे मिळेल. स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा आपल्याकडे अशी कमळाची फुलं मिळतात. कुंचन सेवेसाठी तुम्ही एक घेऊ शकता, 2 घेऊ शकता किंवा ज्या ताईंना देवी देतात. एक ताई आहेत त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला 108 कमळाची चांदीची फुलं अर्पण केलेली आहेत. तर त्यांनी कालच सांगितलं मला की ताई माझा एक नवस होता आणि मी माता लक्ष्मीला बोलले होते, पूर्ण झाल्यावरती मी 108 कमळाची फुलं त्याचबरोबर माता लक्ष्मीला अक्कासाहेब मंगळसूत्र सुद्धा ताईंनी सोन्याचं केलं. म्हणजे एक प्रत्येकाची श्रद्धा असते, प्रत्येकाचं एक श्रद्धा स्थान असतं. कारण देवी देवतांना काही नकोय पण आपली इच्छा पूर्ण झाल्यावरती आपल्या मनाला वाटतं की मी काहीतरी देवी देवतांना करावं. तर बघा ही सुंदर अशी आपल्याकडे कमळाची फुलं चांदीमध्ये मिळतात. आणि ज्या ताईंना ही चांदीची कमळाची फुलं कुंचन सेवेसाठी फक्त 1 फुल तुम्ही घेऊ शकता. एवढ्या सगळ्या फुलांची गरज नाहीये. पण तुम्हाला जर 2 घ्यायची तर तुम्ही 2 घेऊ शकता. तर ही चांदीची आपल्याकडली कमळाची फुलं आहेत. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याच्यापेक्षा मोठं सुद्धा तुम्हाला कमळाचं फुल मिळेल. 3 साईजमध्ये आहे. एक सर्वात मोठा, मीडियम साईज आणि हा शेवटचा साईज. जी कमळाची फुलं हवी ती तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा पारिजातक फुल, भगवान विष्णूंना प्रिय असणारं पारिजातकाचं फुल. ही फुलं सुद्धा बघा लक्ष्मीच्या सेवेसाठी कुंचन सेवेसाठी तुम्हाला 1 घ्यायचं आहे. कारण भगवान विष्णू माता लक्ष्मींची सोबत सेवा करायची आहे.
आणि आपल्याकडे पारिजातकचं चांदीचं फूल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हे पारिजातक चांदीचं फूल हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी फक्त एक घ्यायचं आहे बरं का. ह्याची तुम्हाला 4-5 घ्यायची गरज नाही. पण तुम्हाला विष्णू माता लक्ष्मीच्या कुठल्या मंदिरात तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही 7, 5, 108 सुद्धा घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. हे पारिजातकचं फूल आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. क्वालिटी खूप सुंदर आहे. आपल्याकडली चांदी ही ओरिजिनल मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ज्या ताईंना ही चांदी हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा, उधळायची फुले. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र म्हणतो आपण, फुलं उधळतो. तर ही उधळायची फुलं सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. त्याला उधळण्याची फुलं असं म्हणतात. माता लक्ष्मीला किंवा कुलस्वामीना, देवी देवतांना उधळण्यासाठी ही अशी फुलं घेतली जातात. तर ही उधळायची फुलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही यातलं एक धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सगळं पूजा साहित्य घ्यायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेल तुम्हाला की कसं घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा, लवंगा सुद्धा तुम्हाला 7, 2 किंवा 5 किंवा 21 क्वांटिटीमध्ये घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याला आकार दिलाय. चांदीमध्ये लवंगा. भरपूर ताईंनी आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन सेवा केली, छान अनुभव आले. तर या चांदीमध्ये तुम्हाला लवंगा सुद्धा आपल्याकडे मिळतील. तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये ह्या लवंगा मिळतात. हे बघा, प्युअर शुद्ध चांदी आपल्याकडे मिळते. आणि चांदी सोनं विकण्यासाठी सुद्धा आपली पात्रता असावी लागते. ती स्वामींनी आम्हाला दिली आहे. स्वामींनी त्या कार्यातून आम्हाला खूप काही त्यांच्या सेवेतून चांगलं फळ आणि चांगली फलश्रुती दिली आहे. कारण चांदी विकणं एवढं सोपं नाही, सर्वांना माहिती आहे. आणि आपल्याकडली चांदी ही प्युअर शुद्ध चांदी मिळते. तुम्हाला अशी रत्न कुठेही मिळणार नाहीत. तर ज्या ताईंना लवंगा हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा, ह्या सुंदरशा बघा चांदीच्या लवंगा आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मी 2 दाखवते हातामध्ये घेऊन. ज्या ताईंना हव्या धनलक्ष्मी कुंचनसाठी तुम्ही 2 किंवा धनलक्ष्मी कुंचनसाठी 5 किंवा 7 क्वांटिटीमध्ये लवंगा घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा, चांदीची मी मोठी थोडीशी कमळाची फुलं दाखवते. भरपूर ताईंना चांदीची मोठी कमळाची फुलं हवी आहेत. तर चांदीची मोठी कमळाची फुलं बघा, हा एक साईज आहे चांदीमध्ये, तुम्ही बघू शकता. हा एक साईज चांदीमध्ये तुम्हाला कमळाच्या फुलामध्ये मिळतो. मोठा साईज आहे, खूप छान आहे. त्याचबरोबर एक ताई आहेत बरं का, स्मिता देशमुख ताई आहेत, त्या नाशिकच्या आहेत. तर त्यांची ऑर्डर आहे गणपती बाप्पासाठी चांदीचं. ताईने आपल्याकडे फूल आणि मोदक आणि दुर्वा घेतलेले आहेत. तर त्यांची सुद्धा आज ऑर्डर जाणार आहे, पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हे असं कमळाचं फूल चांदीमध्ये तुम्हाला मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याकडे मिळतंय. त्याचबरोबर बघा, कमळामध्ये आता जे ताईंचं तुम्ही फूल बघितलं, हे जे फूल आहे हे गणपती बाप्पाला, माता लक्ष्मीला कलरमध्ये, आता गणपतीमध्ये भरपूर ताईंनी आपल्याकडून घेतले. तर त्या ताईंना गणपतीमध्ये काही प्रॉब्लेम आला होता म्हणून ताई म्हणल्या कुरिअर माझं थोडंसं थांबवा ताई. तर ताईंचं कुरिअर आज डिस्पॅच होईल. तर हे ताईंनी कमळाचं फूल आणि गणपती बाप्पासाठी मोदक आणि दुर्वा आपल्याकडे ऑर्डर केल्या होत्या. तर बघू शकता, ह्या कमळाच्या फुलाचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर ही ताईंची ऑर्डर आहे. तर ताईंनी बघा, हे असं कमळाचे फूल आणि मोदक आणि सुंदर अशा दुर्वा चांदीमध्ये गणपती बाप्पांना. चतुर्थी मंगळवारच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा चांदीच्या वाहू शकता, मोदक वाहू शकता. आणि हा मोदक आहे तो कोलगेट पावडरने अगदी नव्यासारखा चमकतो, कारण चांदी ऑक्साईड होते. त्यामुळे बघा, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे चांदीच्या दुर्वा आणि हा चांदीचा मोदक सुद्धा आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला चांदीचं फूल कोणतंही घेऊ शकता, हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर क्वालिटीचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हे चांदीचं फूल हवं आहे ते ऑर्डर करू शकता. ज्या ताईंना सुंदर असा चांदीचा मोदक हवा, हा पूजा केलाय बरं का मी, हे बघू शकता. ताईंची इच्छा होती, त्यासोबत ह्या चांदीच्या दुर्वा गणपती बाप्पासाठी हे सगळं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं. तुम्हाला जे पूजा साहित्य हवं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता. तुमच्या मुलांच्या चांगल्या अभ्यासासाठी, चांगल्या प्रगतीसाठी अथर्व शीर्ष म्हणून मंगळवारी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पाला चांदीचा मोदक आणि चांदीच्या दुर्वा वाहू शकता. तर अशी सुंदरशी चांदीची फुलं आणि चांदीचा मोदक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. जी तुमच्या मुलाची अभ्यासामध्ये किंवा तुमच्या मुलाची शैक्षणिक प्रगती होईल आणि त्यांचं अभ्यासामध्ये मन एकाग्रत होईल अशी एक मी गोष्ट बनवून घेतली माझ्या स्वतःच्या मुलासाठी. तर तुम्हाला सुद्धा ती मिळेल. तर खूप छान असं ते आहे, पण सरप्राईज आहे, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. तर बघा, आता ही झालं आपल्याकडे मोदक आणि हे कमळाची फुलं, त्यासोबत चांदीच्या दुर्वा. तर स्क्रीनशॉट घ्या एका गोष्टीचा, कारण भरपूर ताईंना बरंचसं ऑर्डर करायचं असतं आणि एकदम मग त्यांना काय हवं हे समजत नाही. त्यामुळे स्क्रीनशॉट घ्या, ज्या ज्या वस्तू हव्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता ह्या बघा, ह्या चांदीच्या दुर्वा आहेत, हराळे आपण म्हणतो. तर ह्या चांदीच्या दुर्वा आहेत गणपती बाप्पांच्या. चांदीच्या दुर्वांचा ज्या ताईंना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. हे बघा, खूप सुंदर अशा चांदीच्या दुर्वा आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हव्या त्यांनी छान असा स्क्रीनशॉट घ्या. बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी मोती तुम्ही 2 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, पण शक्यतो मोती 7 किंवा 11 क्वांटिटीमध्ये घ्यावे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी.
तर हे बघा सुंदर असे मोती आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हे सुंदर असे मोती हवे त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर हे मोती आपल्याकडे नॅचरल आहेत. ह्याची तुम्ही माळ करून सुद्धा देवी देवतांना ओवून त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा घालू शकता. तर हे मोती आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तर ज्या ताईंना मोती हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी पंचरत्न सुद्धा तुम्हाला लागतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. ही पंचरत्नाची आपल्याकडे डब्बी मिळते. तुम्हाला पंचरत्न भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा आपल्याकडे मिळतात. तर एकच घ्यायची तुम्हाला, कारण आपण लक्ष्मी मातेची सेवा करणार आहे. तर असे पंचरत्न सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी 5 रत्न माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत भरायचा आहे कुंचन. तर ते कसा भरायचा ह्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. तो नक्की बघा आणि सेवा करा. तर कुंचन सेवेसाठी पंचरत्न सुद्धा लागतात. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. तर चांदीची रत्न झाली. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याला बांगड्या लागणार आहेत. तर बांगड्या किती क्वांटिटीमध्ये घ्याव्या, तर बांगड्या ह्या तुम्हाला 11 क्वांटिटीमध्ये घ्यायच्या आहेत. तर बांगड्या 11 क्वांटिटीमध्ये म्हणजे एकूण 33 बांगड्या तुम्हाला कुंचन सेवेसाठी घ्यायच्या आहेत. तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बांगड्या तुम्हाला 3 कलरमध्ये आपल्याकडे मिळतील. तर पिवळ्या 3, 6, 7 11 क्वांटिटीमध्ये लक्ष्मीला 11 क्वांटिटीमध्येच आपण बांगड्या घालतो. 11च घालतो. 5 किंवा 2 अशा बांगड्या कधी घालायच्या नसतात. एक तर 11 घालायच्या असतात. तर बघा आपण ओटी भरताना सुद्धा आपल्या ओटीमध्ये सुद्धा बांगड्या आपण 11 देतो. तर त्याच्यामध्ये बघा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला 11. तुम्ही बघताय व्हिडिओ. मी पिवळ्या बांगड्या 11 घेतलेल्या आहेत. हिरव्या बांगड्या 11 घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लाल बांगड्या घ्यायच्या आहेत. म्हणजे एकूण 33 बांगड्या पूर्ण होतात. 11 33 बांगड्या होतात धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. आणि ह्या लाल बांगड्या, तर अशा सगळ्या बांगड्या मिळून तुम्हाला 33 या बांगड्या म्हणजे एकूण 33 क्वांटिटी होते सगळ्या बांगड्यांची. तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी या बांगड्या सुद्धा तुम्हाला ताटामध्ये अलंकारित ठेवायच्या आहेत बरं का. भरपूर त्यांच्या कंप्लेंट आल्या की कुंचन सेवा ही करतात आणि त्याच्यामध्ये बांगड्या टाकतात. काय होतं, तांदळाचा प्रेशर असतो. आपण जेव्हा सेवा करतो तांदूळ टाकत असतो आणि कुंचनमध्ये ह्या बांगड्या फुटतात. कधी कधी आपण नैवेद्याच्या भातामध्ये सुद्धा या बांगड्या येतात बरं का. असं सुद्धा घडतंय. तर ज्या ताई कुंचन सेवा करतात त्यांनी बांगड्या कुंचनमध्ये टाकायच्या नाहीत. बांगड्या ह्या ताटामध्ये अलंकारित करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या कुंचनच्या समोर. त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी कुंचनच्या वरती म्हणजे कुंचन जेव्हा आपण ठेवणार सेवेमध्ये त्यावेळेस तुम्हाला असं शंखचक्र त्याच्या समोर असं लावायचं आहे. तर ज्यावेळेस आपण कुंचन सेवा करणार तुम्ही त्यावेळेस कुंचनच्या समोर असं बरोबर हे शंखचक्र ठेवायचं आहे. तर हे शंखचक्र नाम चिन्ह हे कुंचन सेवेमध्ये ठेवा, कारण हे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि शुभ असतं. त्यामुळे शंखचक्र नाम हे कुंचन सेवेमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे कुंचनच्या समोर अगदी. ह्याला सुद्धा हळदी कुंकू लावून अलंकारित करा. ज्या ताईंचे आजचे कुंचन होते बघा डिस्पॅचिंगचे सर्वांची सकाळीच विधिवत पूजा झाली. कारण नवरात्रीचा कामाचा लोड आमच्यावरती ऑर्डरचा जास्त आहे. स्टाफ आमच्याकडे कमी आहे. त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ मी बनवला नाहीये पूजेचा. पण त्याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तो धनलक्ष्मी कुंचन सेवेचा येईलच. तर बघू शकता हे कुंचन सगळे पूजाविधी करून तुम्हाला आम्ही पाठवतोय. अखंड कुंचन आहे. 2 गजांत लक्ष्मी, 1 रुपयाची नाणी लक्ष्मी माता, शंखचक्र नाम आणि आपल्याकडला अखंड आहे. आणि हा आपला स्वतःचा कुंचन आहे बघा. स्वामी मूर्ती आर्ट ह्याच्यावरती शिक्का आहे. त्याचबरोबर शंखचक्र नाम न चुकता तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये ठेवायचं आहे कुंचनच्या समोर. तर हे शंखचक्र नाम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्ही 11 त्या बांगड्या बघितल्या. आता त्यासाठी बघा आता रत्न म्हणजे कवड्या गोमतीचक्र किती लागत आहेत हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर बघा कवड्या. आता कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या. पिवळ्याच कवड्या घ्यायच्या आहेत. पांढऱ्या कवड्या सेवेमध्ये घ्यायच्या नाहीत. तर हे आपल्याकडल्या पिवळ्या कवड्या आहेत. तुम्हाला बघा 7 क्वांटिटीमध्ये ह्या घ्यायच्या आहेत लक्ष्मी सेवेसाठी. पण कुंचन सेवा तुम्ही 2 टाकू शकता. पण लक्ष्मीची सेवा किंवा कवड्याच पूजन करताना 7 कवड्यांचंच पूजन करायचं. हळदी कुंकू लावायचं, त्यांना अभिषेक घालायचा दुधाने, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता आणि त्याचा विधिवत नैवेद्य वगैरे खडी साखर, गुळ फुटाणे किंवा तुमच्या घरी जो नैवेद्य बनेल खीर साखर किंवा चपाती भाजी पुरणपोळी तुम्ही दाखवू शकता. कारण माता लक्ष्मीला कवड्या फार प्रिय आहेत. तर या पिवळ्या कवड्या सुद्धा आपल्याकडे मिळतात. स्क्रीनशॉट घ्या. आता बुकिंग नंबर पुन्हा एकदा मी दाखवतो. डिस्क्रिप्शन मी टाकते आणि मी म्हणजे वेळ नसतो मला एवढे माझे व्हिडिओ मी एडिट वगैरे करत नाही. जसे बनवते तसे मी अपलोड करते कारण वेळेची खूप कमी आहे माझ्याकडे. तुम्ही तर बघताय कामाचा लोड भरपूर आहे. त्यामुळे ज्या ताईंना स्वामी मूर्ती आर्टमधून पूजा साहित्य बुकिंग करायचं आहे त्यांनी या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून हे सुंदरसं पूजा साहित्य ऑर्डर करायचं आहे. तर ह्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तुम्ही बघू शकता ह्या ज्या कवड्या आहेत त्या पिवळ्या कलरच्या आहेत. ह्या पिवळ्या कलरच्या कवड्या आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना पिवळ्या कलरच्या कवड्या हव्या त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या म्हणजे तपकिरी कलरच्या कवड्या ह्या सुद्धा लक्ष्मी मातेला प्रसन्न करतात.
ह्यासोबत तुम्हाला धनलक्ष्मी कुंजनमध्ये 2 क्वांटिटी आणि माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये 7 क्वांटिटीमध्ये ठेवायचे आहेत. स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. त्याचबरोबर भगवान विष्णूंचं चक्र म्हणजेच गोमती चक्र हे सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंजनमध्ये 2-2 क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत आणि पूजेमध्ये 7 क्वांटिटीमध्ये ठेवायचे आहेत. त्याचबरोबर कमळगट्ट्याचे मणी हे पॅकेट मिळतं धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्हाला. ह्याच्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी आहेत आणि भरपूर ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये मणी आहेत. तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनसाठी 2 कमळगट्टा मणी आणि माता लक्ष्मी सेवेसाठी 21, 11 किंवा 108 मणी ठेवायचे आहेत कमळगट्टा. तर अशी ही पूजा सामग्री होती धनलक्ष्मी कुंचन सेवेची. त्याचबरोबर बघा विष्णूंचं पहिलं पाऊल. आता हे पाऊल जे आहे ते एकच तुम्हाला ठेवायचं आहे बरं का, कारण हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे. तुम्ही म्हणाल की ते 2 पाऊलं दे, तसं नाहीये. गया गावामध्ये विष्णूचं जे पहिलं पाऊल पडलं होतं ते पाऊल आपण हे बनवून घेतले. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती शुभचिन्ह आहेत आणि विष्णूंचं पाऊल भरपूर ताई पूजा करतात. जेव्हा माता लक्ष्मीची सेवा करतो लक्ष्मीच्या पाऊलांची, तेव्हा भगवान विष्णूंच्या पाऊलांची सुद्धा तुम्ही विधिवत सेवा करा. ह्याच्यावरती अभिषेक घाला, पिंपळाचं पान ठेवा अगोदर. तुम्ही जर नवीन प्राणप्रतिष्ठा तुमच्या देवघरामध्ये करताय तर हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे. ह्याच्यावर सगळे शुभचिन्ह आहेत, तुम्ही बघू शकता. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. सिंगल पाऊल मिळेल बरं का, ह्याला 2 किंवा जोडी नसते. मी क्वांटिटी दाखवते तुम्हाला, पण हे जे पाऊल आहे ते एकच ठेवायचं असतं. मी क्वांटिटी दाखवली तुम्हाला. सिंगलच पाऊलाची पूजा करायची, एकाच पाऊलाची पूजा करायची, कारण विष्णूंचं पहिलं पाऊल जे गयागावात पडलं होतं ते पाऊल हे आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. बघा भरपूर ताई जे आहे ते विष्णू लक्ष्मीची तुळस ठेवतात कुंचन सेवेवरती. जेव्हा सेवा होते, जेव्हा आपण तांदळाने ह्या कुंचन, जेव्हा आपण तुम्ही ज्यावेळेस हात कुंचन तांदळाने भरणार तेव्हा ह्या कुंचनवरती तुम्हाला अशी विष्णू तुळस ठेवायची आहे तांदळावरती. तर बघू शकता हे तांदळावरती रवायचे आहे. तर ह्याच्यावरती चिन्ह तुम्ही बघू शकता, विष्णू लक्ष्मी शंखचक्र नाम असं ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहे. तुम्ही बघू शकता शंखचक्र आणि विष्णू बघा, भगवान विष्णू माता लक्ष्मी अशी प्रतिमा असणारी विष्णू लक्ष्मी तुळस सुद्धा आपल्याकडे मिळते. तुम्ही जी तुळस बघताय ही तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेवरती सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ह्याची पूजाविधी करू शकता. रोज विष्णूने एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. ज्या ताईंना विष्णू लक्ष्मी तुळस हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. क्वांटिटी म्हणाल तर चांदीमध्ये आपल्याकडे भरपूर क्वांटिटी आहे, कारण भरपूर ताईंचं कसं असतं स्टॉक आउट होईल का, पण नाही. नवरात्रामुळे भरपूर विष्णू लक्ष्मी आपण बनवून घेतलेत. ज्या ताईंना विष्णू लक्ष्मी तुळस, ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन पूजा साहित्य हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला जो बुकिंग नंबर दिलाय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर एकदा तुम्ही पुन्हा एकदा लिहून घ्या किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करा, मेसेज टाका. 8080932488 हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे. फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचंय. पूजा साहित्य हवं तर कॉल कुणी करायचं नाही, कॉल कोणाचा रिसिव्ह केला जाणार नाही. त्याचबरोबर हळकुंड तुम्ही बघितले, हळकुंड सुद्धा चांदीचे आपल्याकडे मिळतात. स्क्रीनशॉट घ्यायचे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे लक्ष्मी सेवेसाठी. त्याचबरोबर बघा तुमचं नवीन घर बांधलेलं आहे तुम्ही, तर भरपूर ताईंनी आपल्याकडं नवीन घराच्या किंवा अगदी आपल्या घराच्या उंबऱ्याला, घर जुनं असो किंवा नवं, आपल्या प्रत्येकाला ते नवीनच असतं, तर त्या उंबऱ्याला पाऊलं लावायची असतात. तर ही मी तुम्हाला सिंगल जोडी दाखवते. तर उंबऱ्याला ज्या ताईंना पाऊलं लावायची आहेत त्यांना 2 जोड्या लक्ष्मीच्या पाऊलांच्या आणि 2 स्वस्तिक असे हे पाऊलं आहेत, हे 4 आणि 2 स्वस्तिक तुम्हाला घ्यावे लागतात. तर आपल्याकडे बघा चांदीचं स्वस्तिक आहे. ज्या ताईंना त्यांच्या घरासाठी अशी पाऊलं लावायची आहेत उंबऱ्याला किंवा माझ्या देवघरात तुम्ही बघता मी माता लक्ष्मीची पाऊलं ही देवघरात ठेवलेली आहेत पूजा करण्यासाठी. तरी चांदीची पाऊलं आणि स्वस्तिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हे स्वस्तिक आणि हे चांदीचं पाऊल हवं त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची स्वस्तिक आणि चांदीची पावलं देवघरामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवू शकता, नित्याभिषेक करू शकता. ह्याच्यावरती शुभचिन्ह आहे किंवा तुमच्या दरवाजाला लावू शकता. फक्त जोडी तुम्हाला 2 घ्यायची आहे. लक्ष्मीच्या 2 पावलाच्या जोड्या आणि 2 स्वस्तिक घ्यायच्या आहेत, कारण प्रत्येक पावलाच्या मध्ये एक स्वस्तिक तुम्हाला उंबऱ्यासाठी ठेवायचंय आणि देवघरात ठेवायचं तर नुसती पावलं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ज्या ताईंना ही चांदीची माता लक्ष्मीची पावलं हवी त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटी चांदीची लक्ष्मी मातेची पावलं आपल्याकडे मिळतात. लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करा आणि ऑर्डर करा. माणसं गेली, एवढा चहा कोण पिणार. त्याचबरोबर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा आपल्याकडे लक्ष्मी मातेचा शिक्का मिळतो. हे बघा चांदीचा शिक्का आहे लक्ष्मी मातेचा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. आणि भरपूरशा वेळा काय होतं आपण शगुन किंवा एखाद्याला आशीर्वाद म्हणून सुद्धा आपल्या घरी कोणी नवीन लग्न झालेली नववधू किंवा एखादे नातेवाईक येते किंवा एखादं कोणी कोणी आपल्या घरी आलं तर आपण त्यांना शुभ काहीतरी हातातून आपल्या द्यावं म्हणून आपण लक्ष्मी मातेचा तुम्ही शिक्का सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती पाठीमागं श्री गणपती बाप्पा गणपती लक्ष्मीचा हा
चांदीचा कॉईन आहे. दिवाळीमध्ये आपल्याकडे एवढे हे कॉईन स्टॉक आउट होतात की तुम्हाला ते बघायला पण मिळणार नाहीत, कारण दिवाळीमध्ये चांदीचा शिक्का दसऱ्याला भरपूर ताई घेतात. तर ज्या ताईंना दसऱ्याला पूजनासाठी चांदीचा शिक्का हवा आणि दसऱ्याला भरपूर काही चांदीचं तुम्हाला मिळणार आहे, त्या ताईंनी लगेच व्हॉट्सअप मेसेज करायचा ना, चांदीचा शिक्का आपल्याकडे ऑर्डर करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा चांदीचा शिक्का. चांदीच्या शिक्क्यासोबत बघा सरस्वती, हे बघू शकता, खूप सुंदर आणि छान सरस्वती आहे. हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी. दसऱ्याला सरस्वती पूजन करतात. आपल्या मुलांची आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपल्या मुलांना अभ्यासामध्ये चांगलं लक्ष लागावं, कारण सरस्वती म्हणजे विद्येची देवता आहे. आणि दसऱ्याला न चुकता लक्ष्मी आणि सरस्वती पूजन प्रत्येक ताईंनी करायचे. आता ही सरस्वती माझ्या मुलासाठी मी माझ्यासाठी बनवली, तर तुम्हाला माझ्या गळ्यामध्ये दिसेल हे पेंडंट पण आहे आणि हे यंत्र पण आहे, पण ह्याचं पावित्र्य सात्विकता पाळावी लागते. तर हे आपल्या मुलांचं, तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी म्हणजे विद्येची देवता, माता सरस्वती म्हणजे विद्येची देवता. सरस्वती मातेचं हे सरस्वती पेंडंट आपण यंत्र बनवून घेतले चांदीमध्ये. ह्याला असं हँगिंग पण आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये दोरा किंवा काळ्या मण्याची मंगळसूत्राची पोत गोवून सुद्धा घालू शकता, कारण खूप चांगली आहे बरं का ही लक्ष्मी सरस्वती यंत्र, किंवा तुम्ही लक्ष्मी पेंडंट असं सुद्धा म्हणू शकता. तरी दसऱ्यासाठी स्पेशल भरपूर ताईंच्या मुलांसाठी मी बनवून घेतले, कारण काय होतं की भरपूर ताईंची इच्छा होती की ताई सरस्वतीचं काहीतरी असं हवं घरामध्ये. आता आपण सरस्वती पाट्या तर सगळ्यांनाच दिल्या, पण सरस्वती यंत्र तुम्ही तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये सुद्धा घालू शकता. तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे सरस्वती यंत्र किंवा सरस्वती पेंडंट मी स्वतः घालणार आहे. माझ्या मुलालाही मी गळ्यामध्ये घालण्यासाठी बनवून घेतले चांदीमध्ये आमच्या वेंडरकडून. तर ज्या ताईंनाही सुंदर असं सरस्वती यंत्र हवं आहे चांदीमध्ये, त्या ताईंनी वेळ वाया न घालवता मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ह्याच्यावरती बघा सरस्वती मातेचं मंत्र म्हणायचे तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करताना, आणि त्याच्यावरती तुम्हाला गंध, हळदी कुंकू, फुलं, अक्षता व्हायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मनोभावे सेवा करून आपल्या मुलाच्या किंवा आपल्या स्वतःच्या गळ्यामध्ये, किंवा अगदी तुम्ही गळ्यामध्ये जर नाही घातलं तरी चालेल, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तांदळामध्ये हे सरस्वती यंत्र ठेवू शकता. ज्या ताईंना हे सरस्वती सुंदर यंत्र हवं त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा व्यवसायासाठी स्वस्तिक यंत्र उत्तर दिशेला लावायचं असतं. आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी सरस्वती यंत्र जे आहे ते उत्तर दिशेला लावायचं आहे. ज्या ताईने सुंदरसं सरस्वती यंत्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. यंत्र पण आहे आणि सिंगल जे तुम्हाला तुमच्या घरामध्ये उंबऱ्यामध्ये पावले लावायचे त्यासाठी स्वस्तिक सुद्धा चांदीमध्ये मिळतं. तर असे हे चांदीचे आपल्याकडे भरपूरसे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील. प्युअर शुद्ध चांदी आहे बरं का आपल्याकडे. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये चांदी आपल्याकडे मिळते, कारण कोल्हापूरला आमच्या भावाचं चांदीचं मोठं बनवण्याचंच हे आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच मी बघायला डायरेक्ट चांदीच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला काही दिवसामध्ये व्हिडिओ सुद्धा बघायला मिळणार आहे. तर सुंदर असे बघा चांदीचे स्वस्तिक यंत्र आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. न चुकता आपल्या मुलांसाठी आणि दसऱ्या पूजनसाठी तुम्ही हे घेऊ शकता. पण दसऱ्याला प्रत्येकाला कुरिअर मिळेल की नाही याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण ज्या ताई लवकर बुकिंग करतील त्यांना कुरिअर लवकर मिळेल. पण तुम्ही जर अगदी व्हिडिओ एक दिवस आधी बघितला तर कुरिअर मिळणं शक्य नाहीये, कारण हे तयार करायला सुद्धा लागतं, कारण ह्याची ऑर्डर भरपूर असतात बरं का. कारण हे सरस्वती यंत्र नवीन आपण बनवून घेतले. क्वालिटी तुम्ही बघू शकता किती सुंदर क्वालिटीचं आहे. आणि लक्ष्मी मातेचं यंत्र ह्याची नक्की तुम्ही विधिवत पूजा दसऱ्याला तुम्हाला करायची, आणि पूजन करूनच आपल्या मुलांच्या किंवा स्वतःच्या गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्राच्या पोतीमध्ये ओवून किंवा मुलांच्या पंचरंग धाग्यामध्ये किंवा चांदीच्या चैनीमध्ये ओवून तुम्ही हे यंत्र घालू शकता. तर ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर खूप ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार भरपूर ताईंनी मला भरपूरशी रिक्वायरमेंट केली होती की ताई स्वामींचं चांदीचं पेंडंट आम्हाला बनवून दे. तर तुम्ही चांदीच्या चेनमध्ये किंवा अगदी पंचरंग धाग्यामध्ये हे स्वामींचं चांदीचं पेंडंट तुम्ही घालू शकता. तर हे सुद्धा तुम्हाला पेंडंट घालण्यासाठी चांदीची तुम्हाला धाग्यामध्ये सुद्धा घालू शकता, आणि सरस्वती यंत्र हे दोन्ही तुम्ही गाठवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा अगदी घरातल्या धाग्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर हे बघा सरस्वती यंत्र आणि हे चांदीचं पेंडंट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना स्वामी माऊलींचं चांदीचं पेंडंट हवं आहे, ज्या ताईंना आपल्या मुलांच्या स्वतःच्या किंवा अगदी देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ह्याची पूजा करू शकता. भरपूर जणांनी चांदीचं स्वामींचे पेंडंट गिफ्टसाठी मला विचारलं होतं की ताई ते सुद्धा स्वामी भक्त आहेत आणि आम्हाला त्यांना गिफ्ट द्यायचंय. जर कोणी स्वामी भक्त असेल तर तुम्ही त्यांना हे गिफ्ट सुद्धा त्यांच्या बर्थडेला त्यांच्यात कोणताही कार्यक्रम असू द्या तर तुम्ही सरस्वती यंत्र, लक्ष्मीचा चांदीचा शिक्का आणि स्वामींचं पेंडंट सुद्धा गिफ्ट देऊ शकता, जेणेकरून कसं त्याची पूजा होईल त्यांच्याकडून आणि त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा मिळेल. कारण चांगल्या गोष्टी दिल्याने त्यांची सुद्धा आध्यात्मिक प्रगती होते. तर हे स्वामी समर्थ महाराजांचं चांदीचं पेंडंट आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा.
हा बुकिंग नंबर आहे स्वामी मूर्ती आर्टचा. फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण व्हिडिओ एडिटिंग करणार नाही मी. एडिटिंग करायला वेळ नाहीये आणि डिस्क्रिप्शन बऱ्याच ताई बघत नाहीत, त्यांना कळत नाही कसं ऑर्डर करावं आणि प्राईससाठी मग व्हॉट्सअपला मेसेज करण्याऐवजी कमेंट करत बसतात. कारण कसं असतं, प्राईस का सांगत नाही, कारण कधी कधी चांदीचा दर वाढतो, पितळेचा दर वाढतो आणि त्याच रेटला बरेच जण मागतात. तर असं होत नाही. त्यामुळे रेट हे तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तेव्हाच तुम्हाला समजतील. तुमचा ऍड्रेस पिनकोड सांगायचा आहे. तर हा बुकिंग नंबर आहे स्वामी मूर्ती आर्टचा. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा, तुमच्या मुलांचं वाईट गोष्टी, वाईट नजरेपासून संरक्षण होण्यासाठी अगदी लहान मुलं, म्हणजे एका ताईंनी मला ही आयडिया दिली बरं का. ताईंचं काहीतरी, ताई म्हणण्यापेक्षा माझी बहीण आहे, तिला आता मुलगा झालाय. तर तिचं एक मत होतं की नजरबट्टू ताई लहान मुलांसाठी पण मला बनवून दे. तर ती मला अक्का म्हणते. तर लहान मुलांसाठी बघा, आम्ही चांदीमध्ये नजरबट्टू बनवून घेतलेत. तुम्ही पंचरंगी धाग्यामध्ये किंवा चेनमध्ये चांदीच्या हे नजरबट्टू तुमच्या मुलांना घालू शकता, पण शक्यतो पंचरंग धागा हा चांगला असतो बरं का ह्या चांदी नजरबट्टूसाठी. तर बघू शकता, ही चांदीचा नजरबट्टू आपण बनवून घेतलाय. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तुमचं बाळ अगदी 1 महिन्याचं 2 महिन्याचं, तुम्ही एखाद्या बाळाला बारशाला सुद्धा हा नजरबट्टू गाठवून भेट सुद्धा देऊ शकता. आपण लहान मुलांना बघायला जातो, कारण हा कुठंच मिळत नाही आणि आपण बनवून घेतलाय बरं का. आपल्याकडलं जे मिळतं ते कुठंच मिळत नाही आणि ओरिजिनल असतं आपल्याकडं, काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक. तर हा नजरबट्टू खास मी बनवून घेतलाय. तर तुम्ही बघा, आपल्या गळ्यामध्ये सुद्धा घातला तरी चालतो बरं का, म्हणजे लहान मोठ्यापर्यंत हा नजरबट्टू चालतो गळ्यामध्ये घालण्यासाठी. तर असे नजरबट्टू, ह्याला इविलाय असं सुद्धा म्हणतात आणि हा नजरबट्टू सुद्धा आपण म्हणतो. वास्तुदोष निवारण, त्याचबरोबर वाईट शक्ती, वाईट निगेटिव्हिटी पासून संरक्षण होतं. तर हा नजरबट्टू बघा, तुम्हाला ह्याला असं पेंडेंट आहे घालण्यासाठी. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा नजरबट्टू आपल्याकडे मिळतो. तुम्ही बघू शकता, हे बघा असं बघू शकता. ह्याला असं तुम्ही लॉकेट टाईप आहे आणि गळ्यामध्ये अगदी गाठवून वगैरे अगदी व्यवस्थित हा नजरबट्टू घालू शकता. ज्या ताईंना आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये, आपल्या मिस्टरांच्या किंवा आपल्या निगेटिव्हिटी, वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं असं ज्यांना वाटतं, त्यांनी हा नजरबट्टू अगदी मी माझ्या स्वामींच्या सुद्धा गळ्यामध्ये घालण्यासाठी मी गाठवाय टाकलाय. तर तुम्ही देवी देवतांच्या सुद्धा गळ्यामध्ये घालू शकता. ज्या ताईंना हा नजरबट्टू हवा त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करा. स्क्रीनशॉट घ्या. ज्या ताईंना नजरबट्टू हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. न विसरता हे सरस्वती यंत्र आपल्या मुलांच्या चांगल्या अभ्यासासाठी, त्यांच्या अभ्यासामध्ये मन एकाग्रत व्हावं, त्यांच्या अभ्यासामध्ये मन चित्त शांत व्हावं आणि त्यांनी चांगला अभ्यास करावा. सरस्वती ही विद्येची देवता आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर हे असं सरस्वती यंत्र किंवा सरस्वती पेंडंट तुम्ही म्हणू शकता, हे आपण बनवून घेतलंय. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर आज ही धनलक्ष्मी कुंचन सेवेचं तुम्हाला साहित्य समजलं, काय काय लागतं. त्याचबरोबर बघा, लड्डू गोपालजी. आता हे जे लड्डू गोपालजी तुम्ही जे बघताय, तर लड्डू गोपालजींची सुंदर अशी बघा आपल्याकडे ही मूर्ती आहे, जी की बघू शकता रेखीव, कोरीव आणि ह्याचा जो कोरीव पण आहे तो किती छान आहे. आता एका ताईने आपल्याकडे लड्डू गोपालची मूर्ती घेतली. तर लड्डू गोपालच्या मूर्तीसाठी चांदीचा हार सुद्धा आपल्याकडे मिळेल बरं का, फक्त धाग्याने बांधायचा असतो. तर व्हॉट्सअप मेसेज करा. तर लड्डू गोपालजीसाठी बघा हे सुंदरसे असे बघा वाळे मी बनवून घेतलेले आहेत. हे बघा सुंदरसे वाळे आहेत आणि दोन्ही हातामध्ये, पायामध्ये बघा किती सुंदर वाटतात. हातामध्ये सुद्धा आहेत आणि हे बघा दोन्ही पायामध्ये सुद्धा हे वाळे मी घातले. तर लड्डू गोपालजींसाठी चेन सुद्धा आपल्याकडे मिळते बघा. दोन्ही पायामध्ये मी असे सुंदरसे लड्डू गोपालजींना हे वाळे म्हणजेच अलंकार घातलेले आहेत. तर एक ताई आहेत बरं का, ज्या माझ्या बहिणीसारखे आहेत. तर त्यांचं नाव आहे श्वेता प्रभू देसाई, मुंबईच्या. तर त्यांच्याकडे लड्डू गोपाल जे आहेत आणि ते खूप छान त्यांना सजवतात. म्हणजे त्यांना अलंकार, त्यांना मुकुट, त्यांचे वस्त्र किंवा त्यांच्यासाठी भरपूरसे चांदीचे अलंकार सुद्धा त्या घालतात आणि मला ते बघायला खूप आवडतं. तर मी सुद्धा लड्डू गोपालजींची मूर्ती माझ्या पूजेमध्ये तुम्हाला दिसेल, कारण छोट्या मूर्तीला वस्त्र घालता येत नाहीत, पण ही मूर्ती आहे, ह्याला आपल्याला सजवता येतं, वस्त्र अलंकार घालता येतात. तर हे लड्डू गोपालजी जे तुम्ही हातातले कडे वाळे बघताय चांदीमध्ये, ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघू शकता असे हे वाळे आहेत, हे अलंकार आहेत. हातामध्ये 2 आणि दोन्ही पायात 2 आणि हातामध्ये 2. ज्या ताईंना हवे त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा हे अलंकार वाळे सुद्धा आपल्याकडे लड्डू गोपालजींचे मिळतात. त्याचबरोबर तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी मी नेहमी सेवा सांगते, झुबो कॉइन आणि रोज कॉइन हे एका ताईंच्या ऑर्डरचे आहेत. तर तुमचा व्यवसाय कधी बंद पडू देत नाही. तुमचा व्यवसाय हा सक्सेसफुल करणारा रोज कॉइन आणि झुबो कॉइन आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना बघा ह्याच्यावरती सिम्बॉल आहे सक्सेसफुलचा आणि लकी अंक, त्या ताईंनी ह्याची पूजा करायची कशी आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. व्यवसायामध्ये उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे. त्यासोबत हा रोज कॉइन. तर ह्या दसऱ्याला तुम्ही ज्या सेवा करताय त्या सेवा खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होतात. त्यामुळे भरपूर ताई सेवेमध्ये आहेत आणि धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे मिळतात.
तर बघा, चांदीमध्ये पण भरपूर क्वांटिटीमध्ये कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि पितळेमध्ये सुद्धा आहेत. तर चांदीमधला तुम्ही बघितलाच आहे कुंचन, हा 3 इंचाचा आहे बरोबर चांदीमध्ये. त्याचबरोबर चांदीमध्ये 2 इंचाचा सुद्धा कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे. भरपूर ताईंना चांदीचे कुंचन हवे आहेत, त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर छान क्वालिटीचे चांदीचे कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा, धनलक्ष्मी कुंचन हा जो आहे तो तुम्हाला मी दाखवलेलाच आहे स्वामी मूर्ती आर्टचा. सुंदर छान आणि पूजाविधी करून मिळणार आहे तुम्हाला. अखंड कुंचन आहे आपल्याकडं. ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा आहे सेवेसाठी, त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून चांदीमध्ये किंवा जे तुम्हाला कुंचन आवडत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, कुंचन सेवेचं पूजा साहित्य म्हणजे कुंचन सेवा जी करणार ती कुंचन सेवेचं सगळं सामग्री ह्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवायची. ही पोटली आपल्याकडे मिळते, त्या पोटलीमध्ये ठेवून तुम्हाला ती पैशाच्या कपाटामध्ये ठेवायची आहे. आता जी मी तुम्हाला पूजा सामग्री दाखवली ती तुम्हाला ह्या पोटलीमध्ये ठेवायची आहे. ह्या पोटलीला अत्तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लावण्यासाठी गुलाब, मोगरा, केवडा, कस्तुरी ह्या चारीपैकी कोणतं एक अत्तर तुम्ही ह्या पोटलीला लावायचं. म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपली लक्ष्मी ही आपल्या घरात राहते, अनावश्यक खर्च होत नाही आणि बरकत टिकून राहते. तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची पोटली सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची पोटली हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हे बघा, आपल्याकडलं अत्तर आहे जे की मारवा अत्तर आहे. तुम्ही बघू शकता मारवा अत्तर. हे कुंचन सेवेसाठी मारवा अत्तर खूप चांगलं आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणारं मारवा. त्याचबरोबर बघा, गुलाब अत्तर, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं गुलाब अत्तर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, कस्तुरी अत्तर, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं कस्तुरी अत्तर सुद्धा आपल्याकडे मिळतं. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा, भरपूर ताईंना हे मनी मॅग्नेट पॅरेटचं, ह्याला पिरियमिड असं म्हणतात, ट्री म्हणू शकता, पिरियमिड म्हणू शकता. हे मनी मॅग्नेट पिरियड जे काय आहे मनी मॅग्नेट स्टोन, तो तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये भरपूर प्रमाणात यश आणतं. मनी मॅग्नेट स्टोन जसं तुम्ही आपल्याकडे घेतला त्याच्यामध्ये हे मनी मॅग्नेट पॅरेटचं झाड आहे. तर हे खूप सुंदर असं आहे बरं का. ह्याच्यामध्ये बघा, कॉपर म्हणजे प्युअर कॉपरचं ह्याच्यामध्ये झाड आहे आणि त्याच्यावरती मनी मॅग्नेट पॅरेट आहे. ज्या ताईंना दादांना त्यांचा व्यवसाय चांगला चालावा असं वाटतंय त्यांनी नक्की त्यांच्या व्यवसायामध्ये हे ठेवा. खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला पिरियमिडचा आकार आहे. त्याला मनी मॅग्नेट पॅरेट झाड किंवा ट्री तुम्ही म्हणू शकता. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. कारण आत्तापर्यंत परवाच्या व्हिडिओमध्ये तर जवळपास 80 ताईंचं बुकिंग झालंय. तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायामध्ये हे ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे. त्याचबरोबर बघा, लक्ष्मी, विष्णू लक्ष्मी यंत्र किंवा विष्णू लक्ष्मी बरकत यंत्र किंवा विष्णू लक्ष्मी क्रिस्टल किंवा स्टोन सुद्धा याला म्हणू शकता. वास्तू निवारण यंत्र, वास्तू तुमच्या घरातला दोष आहे तो दूर करण्याचं सामर्थ्य ह्या यंत्रामध्ये, ह्या विष्णू लक्ष्मी स्टोन किंवा विष्णू लक्ष्मी क्रिस्टल, विष्णू लक्ष्मी यंत्रामध्ये आहे. ज्या ताईंना हे विष्णू लक्ष्मी यंत्र, विष्णू लक्ष्मी क्रिस्टल हवं, अगदी व्यवसाय उद्योगामध्ये तुमची प्रगती, तुम्हाला चांगला लाभ देणार आहे आणि हे उत्तर दिशेलाच तुम्हाला ठेवायचंय. घरामधलं वास्तू दोष सुद्धा दूर करतं असा छान असा बघा विष्णू लक्ष्मी पिरियमिड किंवा विष्णू लक्ष्मी स्टोन, विष्णू लक्ष्मी यंत्र सुद्धा तुम्ही याला क्रिस्टल म्हणू शकता. तर याच्यामध्ये बघा, अशी बघा एक तार आहे तुम्ही बघू शकता जे की कॉपरचे आहे. रुद्राक्ष, गोमती चक्र, कवड्या, त्याचबरोबर गुंजा सगळं ह्याच्यामध्ये आहे. ज्या ताईंना विष्णू लक्ष्मी वास्तू निवारण यंत्र किंवा विष्णू लक्ष्मी स्टोन, विष्णू लक्ष्मी यंत्र हवा आहे, क्रिस्टल हवा आहे, त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. ह्याला अनेक नाव आहेत पण ह्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरचा वास्तू दोष दूर होण्यासाठी आणि व्यवसायामध्ये बरकत मिळण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तर ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवा, दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे सुद्धा आपल्याकडे मिळतात. तर हा जो दिवा आहे तो बरोबर अर्धा तास चालतो. भरपूर ताईंना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे हवे आहेत पण बरोबर अर्धा तास चालणार आहे. ह्याच्यामध्ये 1 तास 10 मिनिटं चालणारा सुद्धा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो, जो की आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मीचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा मिळतो. ज्या ताईंना प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हवा त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करा. हे पितळेचे निरांजन आहे. याच्यामध्ये तुम्ही शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा 1 तास 10 मिनिटं चालणारा किंवा आता तुम्ही जो बघितला तो फक्त अर्धा तास चालतो, हा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. हे बघा, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा.
तर बघू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे लावण्यासाठी हे आपल्याकडे पितळेचे निरांजन मिळतात। बऱ्याचशाच ताईंनी हे आपल्याकडले पितळेचे निरांजन ऑर्डर केलेले आहेत। तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा 1 तास 10 मिनिटं। आता कोणती सेवा करताना घरामध्ये कमीत कमी 1-1.5 तास तर दिवा प्रज्वलित झालाच पाहिजे। आता तर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा 1.5 तास चालणारा हा दिवा आपल्याकडे मिळतो आणि हा जो आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा 6 ग्रॅमचा आहे। आणि आपल्याकडला शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा कसा ओळखावा तर आपलं स्टिकर तुम्ही लोगो बघू शकता। तर बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे कोल्हापूर महालक्ष्मी आई त्यांचा फोटो आहे श्री स्वामी समर्थ असं आपण लिहिलंय, कारण माऊलींच्या कृपा आशीर्वादानेच हे सगळं आपली सुरुवात झालेली आहे। तर असा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की 1 तास तुम्ही बघू शकता 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला आपल्याकडे मिळतोय। तर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो। तर 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही बऱ्याचदा आपल्याकडे ऑर्डर करता। तर एकूण ह्याच्यामध्ये 50 वाती असतात। भरपूर ताईंनी अनुभव घेतलाय, ज्या ताईंना तुपाच्या दिव्याचा चांगला रिझल्ट आहे किंवा जे तुपाच्या दिव्याचा वास अगदी ओरिजिनल शुद्ध तुपाच्या दिव्यासारखाच येतो। तर बरेच लोक म्हणतात की दिवे वितळतात उन्हात, तर तुमचे का वितळत नाहीत, कारण आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं टाकूनच बनवलंय, कारण आध्यात्मिक कार्य करतो। त्यामुळे हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे हा आम्ही ठाम सांगू शकतो आमचा, कारण कोणी आपली रेसिपी कधी कोणाला सांगत नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा घेऊ शकता। त्याचबरोबर हा 50 वातींचा डब्बा आहे आणि ज्या ताईंनी घेतलाय, ज्या ताईंना खूप चांगला आवडला वाटला, ज्या ताई आमच्याकडे जे जे पूजा साहित्य घेताय तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्याकडे हे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे जे की 1 तास 10 मिनिटं चालतात ते कसे आहेत, क्वालिटी कशी आहे। ज्या ताईंना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर नवरात्रासाठी भरपूर ताईंनी आपल्याकडे पंथी ऑर्डर केलेले आहेत। नवरात्रामध्ये जवळपास तुमची सेवा जी काही चालू असते आपली नवरात्रामध्ये बरोबर हा दिवा आहे 2.5 ते 3 तास चालणारी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाची पंथी आहे, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही पंथीची सेवा नक्की करा। तर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या ह्या पंथ्या आपल्याकडे मिळतात। ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून या सुंदरशा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे ह्या पंथ्या ऑर्डर करायच्या आहेत। क्वालिटी 1 नंबर आहे। ज्या ताईंना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या पंथ्या हव्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। बरोबर 2.5 ते 3 तास चालते आणि हे बघा किती सुंदर आहे पंथी, लक्ष्मीला प्रसन्न करणारी मातीची पंथी आहे। या नवरात्रामध्ये दीपदान सुद्धा सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। मंदिरात मठात किंवा एखाद्या लक्ष्मी मातेच्या दुर्गा माते तुळजाभवानीच्या तुम्ही मंदिरात सुद्धा ह्या पंथ्या 11-11 21-21 एका ताईन तर 108 पंथ्या आपल्याकडे घेतल्यात, त्यांना त्यांच्या गावामधल्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये त्या लावायच्या आहेत। ज्या ताईंना हे पंथ्या हव्या, कारण तुम्ही जर पुजाऱ्याला दिल्या तर ती पंथी रोज लावली जाते बरं का, कारण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा दीपदान करण्यासाठी 11, 7, 21 किंवा 108 पंथ्या आपल्याकडे ऑर्डर करू शकता। स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा। तर बघा आपल्याकडली सुंदर आणि छान क्वालिटीची सरस्वती पाटी भरपूर ताईंनी ऑर्डर केलेली आहे। तुमच्या मुलांच्या स्टडी रूम मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ही सरस्वती पाटी पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता। ज्या ताईंना सरस्वती पाटी हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा। त्याच बघा देवी देवतांना आसन आता घट बसतायत, भरपूर ताईंना आसन हवंय। तर पिंक कलर आणि ब्लॅक नाही बरं का, नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये हे आपल्याकडे आसन उपलब्ध आहे। ज्या ताईंना सुंदर असं स्वामी माऊलींना धनलक्ष्मी कुंचन सेवेला किंवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आसन हवंय त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। क्वांटिटी कमी आहे, ज्या ताई पहिलं बुकिंग करतील या आसनाचं, कारण लक्ष्मीच्या सेवेसाठी सगळ्यात अगोदर सेवा तुम्ही करताय किंवा नवीन करताय तर नवीन आसन असावं, जुनं आसन नसावं, कारण लक्ष्मीची सेवा कुठलीही सेवा करताना नवीन आसनावरती सेवा आपण करतो। त्यासोबत ही धनलक्ष्मी कुंचन पोटली सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर हे सगळं पूजा साहित्य तुम्हाला नवरात्रामध्ये स्पेशल भरपूर ताईंना सेवा कुंचन करायची, तर मी तुम्हाला दाखवले की कुंचन सेवेसाठी काय काय पूजा साहित्य लागतं। तर ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे। आणि एक विनंती आहे, ज्या ताई आमच्याकडून पूजा साहित्य घेत आहेत आणि ज्या ताईंना पूजा साहित्य आवडतंय अशा ताईंनी कमेंट करायला विसरू नका, कारण पॉझिटिव्ह कमेंट किंवा तुमच्या सर्वांचा प्रतिसाद फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आमच्याकडलं पूजा साहित्य हे क्वालिटीचं आहे। आम्ही काहीही विकत नाही किंवा काही देत नाही, आम्हाला पटलं मला चांगलं वाटलं स्वतःला तरच मी ते पूजा साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवते। अगदी घर बसल्या तुम्हाला हे सेवा करता येतात। त्याचबरोबर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईची आपल्याकडे मूर्ती सुद्धा मिळते, तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, नॅचरल अगरबत्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। जे पूजा साहित्य हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज मला करायचा आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगायचंय। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं, प्रत्येक लाईव्हचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. धनलक्ष्मी कुंचन सेवेचा व्हिडिओची लिंक मी खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही बघा, उत्तर पूजा कशी करावी त्याची पण लिंक देत आहे, ती पण ओपन करून बघा. अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा कशी करावी होते. ताईंची पण इच्छा होती की ताई तुमच्या व्हिडिओमध्ये माझा एकदा तर दिवा दाखवा, कारण ताई गेल्या आपल्यासोबत जेव्हापासून स्वामी मूर्ती आर्ट माझा आहे तेव्हापासून ताईंचं बुकिंग आपल्याकडे कंटिन्यू चालू असतं. तर ह्या माझ्या विश्वासू आणि माझ्या छोट्या बहिणीसारख्या ह्या ताई आहेत बरं का, ज्या की सातारमधले आहेत. आणि त्यांनी बघा अष्टलक्ष्मी दिवा नवरात्रासाठी ऑर्डर केला. तर ह्याची विधिवत कालच आम्ही अष्टलक्ष्मी दिव्यांची विधिवत सगळ्या ताईंच्या दिव्यांची पूजा केलेली आहे. ज्या ताईंना हा सुंदर असा बघा नवरात्र स्पेशल अष्टलक्ष्मी दिवा हवा त्या ताईंनी मला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर ही ताईंची ऑर्डर आहे. तर ताईंचा मी व्हिडिओमध्ये हा दिवा दाखवते आणि ताईंनी हा दिवा ऑर्डर केल्याबद्दल धन्यवाद. तर ताईंचं बुकिंग काहीतरी श्रेय असं नावाने बरं का, कारण बुकिंग नंबर हाच आहे. तर खूप सुंदर असा दिवा ताई तुम्ही ऑर्डर केल्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. तर ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं आणि ज्या ताईंना चांदीचं काही यंत्र वगैरे हवंय किंवा ते पेंडंट हवंय त्यासाठी अगोदर ऑर्डर करा. उपलब्ध असेल तर मिळेल, कारण व्हिडिओ झाले भरपूरशा गोष्टी स्टॉक आउट होतात. त्यामुळे 4-5 दिवस तुमच्यामध्ये वेटिंग करण्याचं किंवा पेशन्स असायला पाहिजेत, कारण ह्या वस्तू आपण बनवून घेतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यात बघा उरळी, आता व्हिडिओच्या शेवटी एक उरळी दाखवते मी. ह्याच्यामध्ये तुम्हाला उरळी साईज मिळेल. तर हा एक उरळीचा साईज आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवून तुम्ही माता लक्ष्मीची पूजा किंवा स्वामींना अभिषेक किंवा देवी देवतांना अभिषेक सुद्धा घालू शकता. हे अभिषेक पात्र सुद्धा बनवू शकता. ह्याला असं बघा दोन्ही साईडने असं धरण्यासाठी सुद्धा आहे, खूप सुंदर असं हँगिंग. तर अशी आपल्याकडे पितळेची उरळी सुद्धा उपलब्ध आहे. भरपूर ताईंना ही पितळेची उरळी हवी आहे. ज्या ताईंना ही सुंदरशी पितळेची उरळी हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. खूप जड आहे, भरीव आहे आणि खूप छान आहे बरं का. तुम्ही बघू शकता साईज बघा, खूप मोठा साईज आहे बघा उरळीचा. जवळपास तुम्ही बघू शकता हा माझा हात आहे तो जवळपास अर्ध्या हाता एवढी ही उरळी आहे बघा. इथून ते इथपर्यंत एवढी मोठी उरळी आहे. ज्या ताईंना ही उरळी सुंदरशी हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा, कारण भरपूर ताईंनी बिशी योजनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहेत. कारण बिशीमध्ये भरपूर ताईंनी या मोठ्या मोठ्या वस्तू आधी सांगितले की ताई आम्हाला हे बिशीमध्ये हवंय. तर हे तुम्हाला एकदाच घेणं शक्य होतं दसरा दिवाळी, कारण चांगले डेकोरेशनसाठी फुलं वगैरे ठेवण्यासाठी किंवा सजावट करण्यासाठी खूप छान अशी उरळी आणि अभिषेक पात्र ह्याला म्हणतात. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा जाळीचं ताट कुंचन सेवेसाठी किंवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही हे जाळीचं ताट सुंदर असं घेऊ शकता. तर बघू शकता खूप सुंदर कुंचन सेवा सुद्धा ह्याच्यामध्ये होते. हे जाळीचं ताट हे पानवेल डिश आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा हे गजांत लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी हे सुंदरशे गजांत लक्ष्मी, कारण कुंचन भोवती वरती असं तुम्हाला हे ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला शंखचक्र चिन्ह सुद्धा कुंचन सेवेमध्ये ठेवायचं आहे. तर असा सुंदरसा सेट तुम्हाला जर हवा असेल, चांदीची रत्न हे गजांत लक्ष्मी आणि हा सुंदर असा धनलक्ष्मी कुंचन सेट, तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर ही सेवा आहे ती माता लक्ष्मीची आहे. तर तुम्ही असं ताट नक्की घ्या, कारण कुंचन सेवा करणार कशामध्ये, तुम्ही सगळं सामान घेताय पण ताट घ्यायला विसरताय, तर ताट हे नक्की ऑर्डर करा. सगळं सामान घेऊन ताट राहतं, अशा वेळी बघा पूजा करताना सुद्धा मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. तर तुम्ही ही ताट सुद्धा 8 नंबरचं घेऊ शकता. तर बघा 8 नंबरचं सुंदर असं पानवेल डिश आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 नंबर सुद्धा बघायला मिळेल. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा सुंदर असं बघा 10 नंबरचं ताट सगळ्यात मोठं. आता तो जो तुम्ही साईज बघितला तो अगदी छोटा म्हणजे मीडियम साईज आहे. 2च साईज आहेत आपल्याकडे, हा 10 नंबर आणि त्याच्यामध्ये 8 नंबर. ह्या दोन्ही साईडचे आपल्याकडे पानवेल डिश मिळतात. भरपूर ताईंना पूजेसाठी, एखाद्याला तुम्ही आता 16 सोमवारचं व्रत केले आणि जोडी जेवायला बोलतात, अशा आमच्याकडे भरपूर ताई आहेत की ज्यांनी 16 सोमवारचं व्रत केलेलं असतं, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जेवायला बोलवले असतं जोडीने. त्यावेळेस ते काय करतात, हे ताट आणि 2 निरांजन त्यांना आपल्या भेट देतात. आणि भरपूर ताईंनी असं आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे. तर त्यांनी काय केलं, हे मोठं ताट किंवा छोटं ताट आणि 2 ह्या निरांजन असं तुम्ही 16 सोमवारचं व्रतच्या वेळेस तुम्ही जेवायला जाता जोडीने, तेव्हा तुम्ही त्यांना हे भेट देऊ शकता, गिफ्ट देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या हातून ह्याच्यामध्ये पूजा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्या पूजेचं पुण्य मिळेल. किंवा अगदी छोटं ताट कुणाला तर तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, आध्यात्मिक किंवा घराची पूजा आहे, आपण चाललोय किंवा काहीतरी त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, बर्थडे,
तर अशा वेळी तुम्ही हे ताट सुद्धा त्यांना भेट देऊ शकता पितळेचं, आणि म्हणजे छान वाटतं. आणि हे जे आहे ह्या गोष्टी वापरामध्ये येतात बरं का. हे कोणी कोणाला देत नाही आपल्याला दिलेलं, कारण आपण एक गृहिणी आहे, आपण सुद्धा अध्यात्म करतो. आपल्याला कोण जर देवपूजेची एखादी गोष्ट दिली तर आपण मनापासून ती गोष्ट देवपूजेमध्ये ठेवतो, देवाची पूजा करतो. तर आरतीचं ताट सुद्धा तुम्ही असं बनवून भेट, गिफ्ट, प्रेझेंट सुद्धा 16 सोमवार व्रत, बर्थडे किंवा त्यांच्या घरी काही घराचं पूजन आहे अशा वेळेस सुद्धा तुम्ही कलश पूजनला देऊ शकता. तर ताटाचा साईज तुम्ही बघितला, हे निरांजन सुद्धा देऊ शकता. हे बघा 10 नंबरचं ताट आणि त्याच्यामध्ये आहे ते 8 नंबरचं ताट. स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. त्याचं बघा केळीचं पान नैवेद्यासाठी, देवी देवतांच्या आता नवरात्र किंवा स्वामींचा, माता लक्ष्मीचा नैवेद्यासाठी केळीचं पान सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हे केळीचं पान हवं त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. सुंदर आणि छान क्वालिटीचं केळीचं पान आपल्याकडे मिळतं. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. आणि हे पितळेमध्ये आहे बरं का, प्युअर पितळेमध्ये केळीचं पान भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. बघा 2 पोळ्या, 1 भाजी, वरण, चपाती, म्हणजे अगदी छोटंसं आहे बरं का, हे खूप मोठं नाहीये. अगदी छोटंसं हे नैवेद्याचं ताट आहे आपल्याकडलं, अगदी छोटं आहे बघा, एवढंसं छोटं आहे. देवी देवतांना बघा 2 पोळ्या, भाजी, कोशिंबीर, वरण, भात आणि ह्याच्यामध्ये लिंबू असं बसू शकतं ह्याच्यामध्ये नैवेद्य. तर अगदी छोटंसं नैवेद्याचं स्टीलमध्ये ताट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हे सगळं पूजासाठी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जो बुकिंग नंबर मी देते त्या नंबरला मेसेज करायचा आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सेवा देते, कुंचन सेवा, अष्टलक्ष्मी दीप सेवा, उत्तर पूजा. त्याचबरोबर हा बुकिंग नंबर मी खाली पण देते डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथंही तुम्हाला दाखवलाय. तर ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.